ओके, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूपच सोपं आहे. मटेरियल डाउनलोड करायची आपली स्टेप तेच असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. याच ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला फोन सेवा आपली वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने काय तुमच्याजवळ ओपन वगैरे होऊन जाईल. सरळ खाली यायचं आहे अशा पद्धतीने आणि बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑल मटेरियल भेटून जाईल. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथून सरळ खाली यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी एडिटिंग प्रीसेट आणि बीट मार्क भेटेल. दोन्ही बी तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि तुमच्यामध्ये पण अशा पद्धतीचं होत असेल आणि इनपुटमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर भावानो कमेंट करा. आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून सांगूया. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, दोन्ही प्रीसेट इनपुट केल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या काही तुम्हाला दिसतील. सुरुवातीला काय करायचं नाही, आपल्याला या ठिकाणी 3D प्रीसेट म्हणून आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला काही पण चेंजेस करायचे नाहीत. जस्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर तुमचे फोटो वापरत असाल तर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे आणि कोणत्या मॉडेलचे वगैरे तुम्हाला टाकायचे असेल तर इथून तुम्ही नाव वगैरे चेंज करू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने टाका काय टाकायचं ते. त्यानंतर इमेजेस आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. बघू शकता या ठिकाणी एक इमेज आहे. सोपी पद्धत असणार आहे. इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं आहे आणि या नावावरती क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी फोल्डर वगैरे तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि जे इमेजेस तुम्हाला लावायचे आहेत तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती प्लसचं बटन आहे ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी येऊन जाईल भावनो. ठीक आहे, तर या ठिकाणी जे बरोबर या ठिकाणी सेट होईल अशा पद्धतीचे इमेजेस तुम्ही लावून घ्या. ठीक आहे, तुम्हाला जर मी वापरलेले इमेजेस हवे असतील तर आपण ते टेलिग्रामवर दिलेले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता मी हाच इमेज राहू देतो. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हिशोबाने चेंज करून घ्यायचे आहे. ठीक आहे, इतकं झाल्याच्या नंतर याला काही पण नाही करायचे. याच्यामध्ये कोणतेही बदल न करता याला सरळ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या. ठीक आहे, 720 तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता एक्सपोर्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जे काही बीट मार्क असणार आहे त्यामध्ये यायचं आहे. अशा पद्धतीचं बीट मार्क असणार आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि या ठिकाणी जे काही तुम्ही आता व्हिडिओ घेतला असला, ओके ठीक आहे, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ असणार आहे. तर आता या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला 90 अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन इथून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बस इतकंच करायचं आहे. आता या ठिकाणचं आपलं काम झालेलं आहे. या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इतकं झाल्याच्या नंतर जे काही या ठिकाणी इमेजेस तुम्ही वापरलेले असणार आहेत तो इथून तुम्ही चेंज करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी कोणते लावले असणार आहे तिथं जे काही तुम्हाला लावायचे असतील ते इमेजेस अशा पद्धतीने सिलेक्ट करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता. ठीक आहे, असा इमेज तुमचा चेंज होऊन जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे काही आपले रिकामे बीट्स असणार आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने पूर्ण बरोबर इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे काही या ठिकाणी शेवटचा इमेज असणार आहे, ठीक आहे, 14-13 सेकंदापासून आपला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर हा जी इमेज असणार आहे याला तुम्ही ॲज इट इज अशा पद्धतीने पेस्ट करा. आपल्या इथं कॉपी झाला नाही. बघू शकता. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व शेवटपर्यंत करत चालायचे आहेत. इमेज वगैरे ॲड करून फिल वगैरे करून पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे. तुमचा व्हिडिओ रेडी होऊन जाईल. एक्सपोर्ट करण्यासाठी इथं वर तुम्हाला प्रोसेस माहीतच असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.